हाय हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत की 4 टक्स ब्लाऊजचं परफेक्ट टक्स कशा पद्धतीने टाकायचे ते. तर आता मी दोन्ही पार्ट आहेत, लेफ्ट साईड आणि राईट साईड दोन्हींनाही अस्तर जोडून घेतलेलं आहे. आता चेस्ट साईजनुसार फुल बस्टचं माप येत असतं, तर फुल बस्ट इथे आपण किती घ्यायचं हे चेस्ट साईजनुसार ठरवतं. इथे 38 साईजचा ब्लाऊज आहे, तर 38चा चौथा भाग 9.5 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, आणि हा जो पाऊण भाग घेतलेला आहे हा टक्ससाठी घेतलेला आहे. आणि खाली हा जो 1.5 इंचाचा एक्स्ट्राचा दिसतो आहे तो खालचा जो टक्स मारतो आपण मोठा त्यासाठी आहे. म्हणजेच इथं टक्स घातल्यानंतर साईडला कापड कमी पडू नये म्हणून कटिंग करताना हे मार्जिन एक्स्ट्राचं वाढवायचं असतं. तर आता फुल बस्ट पॉईंट म्हणजेच 9.5 आहे, तर 9.5 इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायची आणि 10 इंचावर एक मार्किंग करायचं. त्या 10 इंचापासून खाली पुन्हा 1 इंचवरती मार्किंग करायचं आहे, पण त्याआधी गळ्याच्या बाजूकडून ज्या बाजूने आपण हुक आयपट्टी बनवतो त्या बाजूकडून 4.25 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि नंतर त्याखाली 1 इंचावर, आणि साईडला जे आहे ते चेस्ट साईजनुसार टक्सची उंची कमी जास्त होत असते. तर आता इथं हेवी साईज चेस्ट आहे 38, तर 2.25 इंच, आणि वरचा जो टक्स येतो आर्महोलच्या बाजूकडून तो 3.25 इंचाचा घ्यायचा असतो. आता हे टक्स घेऊन झाले की यांना अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे आणि सरळ लाईनमध्ये आखून घ्यायचं आहे. आता साईडनं ज्या बाजूने आपण फिटिंग करतो त्या बाजूकडून मात्र 1.5 इंचावरती पुन्हा एक मार्किंग करायचं आहे आणि जो फिटिंगच्या बाजूकडचा जो टक्स आहे तो अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे खाली तिरका. तर या टक्सचं मधलं, खालच्या टक्सचं मधलं मार्किंग 2.25 इंचच राहिलं पाहिजे आणि वरचा जो आहे तो 2.25 इंच हे 38 साईज चेस्टसाठी आहे. जर तुमची चेस्ट साईज कमी असेल 32-34, तर तुम्ही 1.5 इंचाचा मधला जो टक्स आहे तो घेऊ शकता आणि आर्महोलच्या बाजूकडचा 2.25 इंचावरती घेऊ शकता. आता दोन्ही बाजूने टक्सचं मार्किंग करण्यापेक्षा अशा पद्धतीने जर दुसरा पार्ट आहे तो असं ठेवला आणि चॉकने जर मार्किंग करून घेतलं तर इझिली या भागावरती पण टक्सचं मार्किंग होऊन जातं. तर आता स्टिचिंग करताना सगळ्यात आधी खालचा जो टक्स आहे तो टक्स 1 इंचाचा घ्यायचा आणि त्यापासून आपण जे मार्किंग केलेलं आहे वरती तो अशा पद्धतीने आखून घ्यायचा आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे. मग अशा पद्धतीने डबल शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपण घेणार आहोत जो हुक आयपट्टीकडचा जो टक्स आहे तो. आता हुकच्या बाजूकडचा जो टक्स येतो त्याला मात्र 1/4 इंचापेक्षाही कमी मार्जिन घेऊन हा टक्स जोडून घ्यायचा आहे आणि प्रत्येक टक्सला डबल शिलाई मारायची आहे, कारण सिंगल शिलाई निघून येते, तर डबल शिलाईनं फिनिशिंग व्यवस्थित येतं. आता आर्महोलच्या बाजूकडूनही सेम 1/4 इंचाचंच मार्जिन घेऊन टक्स दुमडून घ्यायचा आहे, कारण आपण शिलाई मार्जिन सोडताना पण तेवढंच सोडलेलं आहे. पण जो बंद बाजूकडून म्हणजेच फिटिंगच्या बाजूकडचा जो टक्स येतो तिथे मात्र अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे. आता हा अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि अर्धा इंचाचं तुम्ही पाहू शकता मार्जिन घेऊन मी हा टक्स इथपर्यंत जोडलेला आहे. तर अशा पद्धतीने टक्सचं स्टिचिंग करून झालेलं आहे. आता या बाजूचं मी ही जी योकपट्टी आहे ती जोडून घेतलेली आहे, पाहू शकता. आता ही योकपट्टी कशा पद्धतीने जोडायचं आहे हेही मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगते. तर सगळ्यात आधी काय करायचं, जे टक्स आपण घेत आहोत ते टक्स पुन्हा एकदा व्यवस्थित दुसऱ्या बाजूचंही सेम त्याच पद्धतीने डबल शिलाई मारून जोडून घ्यायचे आणि हे टक्सचं मार्किंग आणि शिलाई करताना दोन्ही बाजूकडून सेम मार्जिन सोडायचं आहे आणि शिलाई पण दोन्ही बाजूकडून सेमच झाली पाहिजे. आता ज्यावेळेस अस्तरचं कापड असतं त्यावेळेस टक्सचं मार्किंग करताना दोन्ही कापड म्हणजेच अस्तरचं कापड आणि जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते व्यवस्थित पकडायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, अस्तरच्या कापडला तर शिलाई मारली जाते पण वरचं जे ब्लाऊजचं कापड आहे ते सुटलं जातं. तर हे होऊ न देता दोन्ही कापड व्यवस्थित पकडायचे आहेत आणि मग टक्स मारायचे आहे. आता ही आहे आपली योकपट्टी. मी ही ब्लाऊजचं सुईच्या बाजूकडून योकपट्टी अगोदर वरच्या बाजूने ठेवून घेतली आहे आणि अर्धा इंच जोडून घेतलेले आहे. त्यानंतर इथे पाहू शकता अशा पद्धतीने ही योकपट्टी मी जो आपला राईट पार्ट आहे त्यावरती ठेवून घेतलेले आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घेतलेली आहे. आता हे भाग अशा पद्धतीने उलटून घ्यायचा आणि हा जो पूर्ण वरचा भाग आहे तो आतमध्ये व्यवस्थित कव्हर करायचा आहे आणि मग हे दोन्ही अस्तरचा भाग आणि ब्लाऊजचा भाग एकमेकांवर व्यवस्थित सेट करायचा आणि मग अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊनच पूर्ण कडेपर्यंत शिलाई मारायची आहे. शिलाई मारताना काळजी घ्यायची आहे की कमी जास्त शिलाई होणार नाही
कमी जास्त जर शिलाई झाली तर योगपट्टी व्यवस्थित जोडली जात नाही. अशा पद्धतीने दोन्ही बाजूच्या योगपट्ट्या मी जोडून घेतलेल्या आहेत. हे पहा, अशा पद्धतीने खूप छान पफ इथे क्रिएट होतो आणि ब्लाऊज खूप छान फिनिशिंगला बसतो. तर अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही बाजूचे टक्स व्यवस्थित मारू शकता आणि योगपट्टीही जोडून घेऊ शकता. अशा पद्धतीने टक्सची शिलाई मार्जिन एकदा करून बघा.